नमस्कार मित्रांनो, सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 12वीच्या परीक्षा म्हणलं की परीक्षा मराठवाड्यात तर जास्तीत जास्त केंद्राबाहेर जितकी परीक्षार्थी मध्ये असतात त्यापेक्षा जास्त पालकांची गर्दी बाहेर होते, कारण की आपल्या पाल्याचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ते भवितव्य सुरक्षित करत नसतात, ते त्या मुलाचं भवितव्य अंधारात ढकलत असतात. परंतु यावेळेसच्या ज्या पद्धतीच्या शिक्षण विभागावर मुख्यमंत्र्यांनी जो पगडा टाकला आहे आणि ज्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळं आज यावेळेसच्या 12वीच्या परीक्षा आज चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित पार पडत आहेत आणि खऱ्या अर्थानं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या पद्धतीची जी उक्ती आहे, त्या पद्धतीचे रसाळ अशी फळं यावेळेस बाजार म्हणजे शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडतील आणि 100% चांगल्या पद्धतीची एक शिक्षणाची जी कवायत आहे ती समोर आपल्याला पाहायला मिळेल. वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये हा शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकासाठी महत्त्व आहे, गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं हा शिक्षण जीवनाचा पाया घडवतो, जीवनाला आकार देतो आणि ह्या आकाराच्या माध्यमातून देशाचा विकास घडला जातो. कदाचित एखादा चांगला शिक्षक, एखादा चांगला वकील, एक चांगला पत्रकार, एक चांगला डॉक्टर या शिक्षण माध्यमातून घडवला जातो, ते व्यक्तिमत्व घडवलं जातं. संगीतकारही घडवले जातात, नाट्यकर्मीही घडवले जातात. असे अनेक बहुरंगी बहुआयामी कलाकार किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व या शिक्षणाच्या माध्यमातून घडत असतात. पण मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिक्षणाचं बाजारीकरण झालं आणि संस्था चालकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या आपल्या संस्थांना वाव मिळण्यासाठी किंवा शिक्षणाचे दार प्रत्येकासाठी जेव्हा खुले झाले, तर संस्था चालकांनी आपली दुकानदारी सुरू केली. या दुकानदारीमध्ये मग आपल्या संस्थेचा गुणवत्ता, आपल्या संस्थेचे रिझल्ट, मग यासाठी हा अनायासपणे मराठवाड्यात आलेला हा एक नवा पाहिंडा म्हणजे कॉपी. आणि या कॉपीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारात घालण्यात आलं. कदाचित काही संस्था चालकांनी तर यांच्यावर गुत्ते या पद्धतीनं, कारण की जेव्हा BEdला वाव होता त्यावेळेस DEdच्या या आपल्या पाल्याला DEdमध्ये लागावं यासाठी खूपशे पालक हे अशा कॉपीड सेंटरचा ध्यास घ्यायचे आणि आपल्या पाल्याला त्या कॉपीड सेंटरमध्ये टाकून आपल्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करू पाहिजे. अनेक प्रयोग या मराठवाड्यात झाले. अनेक प्रयोगातून या शिक्षण संस्थांनी आपल्या संस्था अबाधित ठेवल्या. परंतु वास्तविक पाहता ह्या जरी शिक्षण संस्था अबाधित राहिल्या ना, तर मराठवाड्यातल्या बऱ्याच युवकांचं किंवा बऱ्याचशा लोकांचं भवितव्य हे धोक्यात गेलं. कारण की जे निघणारं प्रोडक्ट आहे, जे काही निघणारं जो उत्पादन आहे, ते जर त्या प्रतीचं नसेल, त्या गुणवत्तेचं नसेल, तर ते बाजारामध्ये टिकू शकत नाही. मग लग्गे वशिले जो आपल्याला मनाला बसणार नाही तो पायंडा वापरून आपली उपजीविका भागवायची, आपल्या पद्धतीनं आपला दिनचर्या चालवायची ही पद्धत सुरू झाली. परंतु आज ज्या पद्धतीचे शिक्षण विभागाच्या संदर्भातून मुख्यमंत्र्यांनी जो विषय हातात घेतला आणि कॉपीमुक्त मराठवाडा किंवा कॉपीमुक्त महाराष्ट्र हा विषय जेव्हा समोर आला ना, तर खऱ्या अर्थानं आज त्या गोष्टीची खरी उभारणी सुरू झाली. शिक्षण किंवा कोणतंही कौशल्य हे आपल्या ज्ञानावर अवलंबून असतं. जेव्हा आपलं ज्ञान परिपक्व असतं ना, तेव्हाच परिपक्व झाल्यानंतरच त्याची खऱ्या अर्थानं राष्ट्राला चांगल्या पद्धतीने घडवायला मदत होते. जर एखाद्या कुंभाराला जर अर्धवट ज्ञान असेल आणि तो अर्धवट ज्ञानाच्या संदर्भातून तो त्याची मडकी घडवत असेल, त्याच्यातले विविध साधनं घडवत असतील, तर ते टिकणार किती दिवस? कदाचित त्या भट्टीपर्यंत जाऊस तरच त्याचं आयुष्य संपणार किंवा त्या भट्टीतून निघालं तर काही दिवस पाणी भरल्यानंतर त्याची परिस्थिती दाखवणार. परंतु वास्तविक पाहता जर त्या कुंभाराकडे पूर्ण ज्ञान असेल आणि त्याला त्याची हातोटी असेल ना, तर ते तुम्हाला 100 वर्षसुद्धा त्यांनी केलेली वस्तू तुम्हाला उपयोगी ठरेल. त्याच पद्धतीने सध्या समाजाची परिस्थिती आहे. आम्ही आजपर्यंत नीम हाकीम खत्रे जान याच परिसंकल्पनेवर आम्ही नीम हाकीम खत्रे जान या पद्धतीनं जगत आलो आहेत. आमच्याकडं आजूबाजूला जी काही परिस्थिती निर्माण झाली, फक्त आम्ही आमचं सुरक्षितता आणि आमच्याकडं जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही जगत आलो होतो. पण समाजानेही सुद्धा या गोष्टीकडं वलयाकडं लक्ष दिलं पाहिजे की जोपर्यंत कुशल माणूस होत नाही, जोपर्यंत कुशलता अंगात येत नाही, तोपर्यंत त्याला परिपूर्ण ज्ञान
कधीही होऊ शकत नाही. समजा एखादा अज्ञानी ड्रायव्हर, अर्धवट शिकलेला ड्रायव्हर तुमच्या गाडीवर ड्रायव्हर असेल आणि त्याच्या परिस्थितीनुसार तो त्यांनी ठोकलं, तर त्याला जर गाडी चालवायला दिली तर तुमच्या आयुष्याचं काय होईल ते तुम्हालाच माहिती. त्यामुळं अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात रुजवली गेली होती. आणि या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातून आज कितीतरी अर्धवट ड्रायव्हर, अर्धवट कुंभार, अर्धवट, आता त्यांची सगळ्यांची परिस्थिती सांगावं तर नाही त्या गोष्टीवर जास्त विवेचन होईल. पण त्या पद्धतीचे अर्धवट निघत गेले. आणि आज जी परिस्थिती येऊन ठेपली आहे की आम्हाला एक चांगला क्लर्कसुद्धा या परिस्थितीला सापडत नाही. एखादं चांगलं ड्राफ्टिंग करायचं असेल आणि त्या संदर्भातून आम्हाला 10 जणांचं ओपिनियन घ्यावं लागतं. अशा पद्धतीची अवस्था निर्माण झाली. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हा एक चांगला निकष शासनाने हाती घेतला आहे. कृपया या संदर्भातून आत्तापर्यंत 4 पेपर झालेले आहेत, पण पुढच्या परिस्थितीलासुद्धा पालकांनी ह्याकडं गांभीर्याने बघावं आणि आपल्या पाल्याला कशा पद्धतीने कुशल करता येईल, त्याच्या भवितव्यासाठी त्याला काय पोषक करता येईल याकडंच लक्ष केंद्रित करावं. अशा पद्धतीनं आपल्या पालकाला अपंगत्व करून त्या संस्थाचालकाचे नांदून पांजून करण्यापेक्षा आपल्या पालकाला सक्षम करून पालकाची पिढी घडवावी, एवढीच नम्र विनंती. नमस्कार.